हाय मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर. आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे. आणि जसे तुम्ही माझे डेलीचे व्हिडिओ बघतात की मी पुण्यामध्ये उबर अर्निंगवर व्हिडिओज बनवतो. तर आज तारीख आहे 25 मे 2025 आणि आता सकाळच्या वाजलेत 11 वाजून 59 मिनिटं झालेत. आता 1 मिनिटाने 12 वाजले. 12 वाजता आपण ड्युटी ऑनलाईन जातोय. तर पहिली ट्रिप लागली आपल्याला उबरकडनं तेच पुणे भवानी पेठे साईडला आपलं ड्रॉप करायचं आहे. तर सॉरी सदाशिव पेठेमध्ये ड्रॉप करायचं आहे. 300 किती रुपये दाखवलेले आहे. तर एक्सेप्ट केली आपण ट्रिप. आता चालू आहे कस्टमरला पिकअप करायला. 2 किलोमीटरवरनं काय कालेवाडीवरनं पिकअप आहे. तर कस्टमरला फोन तर नाही केला पण मेसेज केला आहे ऑन द वे करून. तेव्हा ओके करून रिप्लाय दिला मेसेजवर आपल्याला. म्हणून चाललं आता आपण. तर बघा कस्टमरला पिकअप करून ड्रॉप केला किती किलोमीटर आणि आपल्याला किती रुपये भेटतात ते. 8773. तर शेवटची ट्रिप आपण ड्रॉप केली. कालेवाडीतनं आपल्याला सदाशिव पेठेला ड्रॉप करायचं होतं. तर आपल्याला 21 किलोमीटरचे 21 किलोमीटरचे आपल्याला 323 रुपये भेटले. तिथनंच आपल्याला पुढची ट्रिप लागलेली 2 मिनिटाच्या अंतरावरनं खराडीला ड्रॉप करायचं होतं. तर 285 रुपये भेटले 14 किलोमीटरचे. ठीक आहे. आता पाऊस तर कंटिन्यू चालू आहे पुण्यात. तर बघूया लॉंगच्या ट्रिप घेऊया. रेट कसा भेटतो बघूया आता. तर पुढची ट्रिप लागली. आज उबरला कंटिन्यू ट्रिप येतात ते. पुढची ट्रिप लागली आपल्याला धायरीला कुठं ड्रॉप करायचं आहे. कस्टमरच्या लोकेशन आलं पिकअप करायला. कस्टमर बघूयात कुठे. 1875. तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली आपण धायरीला. इथं त्याचे आपल्याला 21 किलोमीटर 21.5 किलोमीटरचे 361 रुपये भेटलेत. म्हणजे तेच पर किलोमीटर 17-18 रुपये रेट भेटलाय. तर ठीक आहे बघूयात आता पुढची ट्रिप इथं कुठे लागते. एक ट्रिप आली ती पुणे रेल्वे स्टेशनला ड्रॉप करायचं होतं. 400 रुपये दाखवत होते पण पिकअप खूप लांबचा होता. 21 मिनिटं दाखवत होतं. म्हणून ती तर ट्रिप काय एक्सेप्ट नाही केली. कारण लॉंग ट्रिपचं एक्सेप्ट करेल पण अर्धा तास कस्टमर कॅन्सल करता पेक्षा नको म्हटलं. तर बघा पुढची ट्रिप इथनं कुठं लागते. आता इथनं जर वाकड त्या साईडची लागली तर बरं आहे. हायवे टू हायवे जाता येईल. म्हणजे ॲव्हरेज तर चांगला भेटेल आणि रेट पण चांगला भेटेल. तर ठीक आहे बघा पुढची ट्रिप लागायला किती वेळ लागते या साईडला. पुढची ट्रिप लागली आपल्याला लगेच एअरपोर्टला ड्रॉप करायचं आहे. 200 का 300 मीटरवरच पिकअप होता. 521 रुपये काय ते दाखवले. चांगला रेट दाखवला 21 किलोमीटरचा. एक्सेप्ट केली. आता इथं आलो कस्टमरच्या लोकेशनवर. बघूया कस्टमर कुठे आहे. तर शेवटची ट्रिप आपण ड्रॉप केली एअरपोर्टला आणि आपल्याला त्याचे 21-21.5 किलोमीटरचे 510 रुपये दिलेत. म्हणजे पर किलोमीटर 25 रुपयांनी रेट भेटला आपल्याला. ठीक आहे चांगलं आहे. आता बघा इथे एअरपोर्टवरनं परत एक पिकअप लागला. शिवाजीनगरला ड्रॉप करायचं आहे. 200 किती ते दाखवलेले 11 किलोमीटरचे. तर म्हटलं ठीक आहे एक्सेप्ट केले राईड. तर जाऊया कस्टमरला पिकअप करायला एरो मॉलमध्ये. तर एरो मॉलमध्ये कसं पिकअप करायचं तर त्याची व्हिडिओ बनवलेली आहे आपण आणि आपल्या चॅनलवर आहे ती व्हिडिओ. तुम्ही बघू शकता खाली जाऊन की कशा एअरपोर्टवरून पिकअप करायचं ते. आगे भी रख देते तो भी चल जाता. 8975. तर हा मित्रांनो जसं शेवटची ट्रेन तुम्ही बघितली मी एअरपोर्टवरून पिकअप केली ती आणि त्याला शिवाजीनगरला ड्रॉप केला आपण. तर आपल्याला 220 रुपये भेटलेत. 11 किलोमीटरचे 220 भेटले. म्हणजे पर किलोमीटर 20 रुपयांनी पकडा ट्रिप भेटली. पण त्याच्यानंतर असा ट्विस्ट आला की मला ट्रिप पडली इंटरसिटी ट्रिप पडली मुंबईची आणि रेट पण चांगला एकदा 2500 रुपये दिलता. त्यामुळे मी पण एक्सेप्ट केली आणि मग मी मुंबईला सांताक्रूजला ड्रॉप केली. टोटल त्याचे मला 2453 रुपये भेटले. किलोमीटर 150 किलोमीटर पकडा. 151 पॉईंट काय जे दाखवत आहे 150 किलोमीटर पकडा. त्याचे मला 2450 रुपये भेटले. बट विषय असा आहे की तिथनं रिटर्न यायला मला ट्रिप काय लागत नव्हती. बट मी म्हटलं की मी जर इथं नाईटला थांबलो असतो तर मला मॉर्निंगला 100% ट्रिप लागली असती. बट हा विचार केला मी की जर इथं टाईम वेस्ट घालण्यापेक्षा मी आता पुण्याला पोहोचलो 3 तासात. तर त्यानंतर माझा भाऊ गाडीवर कंटिन्यू करू शकतो. तर तो सकाळपर्यंत 2000चा प्रॉफिट असं काढू शकतो. त्यानंतर पुढं मी कंटिन्यू करू शकतो. तर बेटर मी ते मला वाटलं म्हणून मी तिथनं विदाऊट ट्रिप निघालो. तर येताना माझा CNG पण समजा गेला 350-400 रुपयाचा CNG गेला आणि 320 रुपये टोलचे गेले. मतलब जे आपण अर्निंग केली आजची त्यामधून 320 प्लस 400 रुपये तुम्ही मायनसच करा. तर
म्हणजे 720 रुपये मायनसच करा. तर या हिशोबाने आजचा दिवस गेला आहे. म्हणजे आता वाजलेत, मी घरी पोचले 2:24 झालेत. तर सकाळी आपण 12 वाजता चालू केलं तर आता 2:24 झालेत. तर बघूया घराजवळ गेला आपली टोटल आजची अर्निंग किती होती. हा मित्रांनो, आपण आला आता आपल्या बिल्डिंग खाली. तर आजची आपली ओव्हरऑल उबरची अर्निंग इंटरसिटी ट्रिप वगैरे पकडून झाले 4153 रुपये. तर यातले मायनस करा, माझा पूर्ण CNG गेला असेल प्लस मुंबईवरून रिटर्न इथं CNG 700 प्लस 400 रुपये पकडा, म्हणजे टोटल 1100 रुपयाचा आपला CNGला गेलेत. तर उरले आपले 3053 रुपये. तर 3053 मायनस जो टोल आपण येताना पे केला उगाच जे आपण रिकामे आलो, ते मायनस 320 करा. आजचा प्रॉफिट आपला झाला 2733 रुपये. ते पण ओव्हरऑल आपला टायमिंग जास्त गेला, आज 12 तासाच्या वरच गेला आणि तरी प्रॉफिट इतका काय झाला नाही. पण आता बिझनेस आहे म्हटलं, बिझनेसमध्ये वर खाली उतार चढाव होतच राहतं. कधी आपला फायदा असं म्हणजे नियम नाही की आपला नेहमी फायदा होईल, आपला कधी कधी तोटा पण होऊ शकतो. तो जो आज झाला आहे आपला, पण ठीक आहे, एवढं काय हे नाही. डेली जो आपला टार्गेट आहे, डेली आपला जो 2000 टार्गेट आहे त्यापेक्षा 700 रुपये आपले जास्त झालेत, म्हणून आपल्याला काय एवढं विचार करायची गोष्ट नाही. पण आपल्याला एकडे आता समजलं, जर इंटरसिटी ट्रिप वगैरे असेल तर आपल्याला रात्री मुंबईत थांबवू नाही शकत आपण. तर 5-6च्या नंतर इंटरसिटी ट्रिप घ्यायच्या नाही. मॉर्निंगला घेतली तर तुम्हाला एक दुपार किंवा रात्री पण 7-8 वाजेपर्यंत रिटर्नची ट्रिप भेटू शकते. बट तुम्ही रात्री असं 5-6च्या नंतर जाता इंटरसिटी ट्रिप मुंबई किंवा असं कुठले नाशिकची पण कधी कधी लागती. तर या ठिकाणी आपण फक्त नाशिकची मला आता लागली राहते तिथला एक्सपिरियन्स आहे. मग मुंबईचा एक्सपिरियन्स मी सांगतो. जर मुंबईची इंटरसिटी ट्रिप आहे तर ती सकाळी मॉर्निंगपासून ते रात्री दुपारी 4 ते 3 वाजेपर्यंत लागली तर ॲक्सेप्ट करा, नाही तर नका करू. कारण तुम्हाला पोताला 2.5-3 तास लागणार. त्यांना रिटर्नची ट्रिप भेटेल की नाही 7-8च्या नंतर त्याची गॅरंटी नसते. बट तुम्ही दुपारपर्यंत जाताय तर एक गॅरंटी अशी श्युअरिटी असू शकते की आपल्या रिटर्नची ट्रिप लागेल. तर हेच माझं म्हणणं सगळ्यांना भावना की जर मुंबईची इंटरसिटी ट्रिप घेताय तर फक्त दुपारी 3 ते 4 पर्यंतच घ्या, त्यानंतर नका घेऊ. कारण जायला तुम्हाला 3 तास लागतील, 7-8च्या नंतर ट्रिप लागली नाही याची गॅरंटी नसते. तर ठीक आहे, तर भेटूया आता उद्या. मी लवकर यायचं कारण हेच होतं माझं की आता मी आलो तर आता भाव जाईल, तो सकाळी 10-11 तो करत तर 1500-2000ची अर्निंग तो करू शकतो. त्यामुळे मी थांबलो नाही मुंबईत आणि निघून आलो. नाही तर मी रात्र जर मुंबईत काढली असते तर मॉर्निंगला मला 100% ट्रिप लागली असती. बट ठीक आहे, मी या टायमिंगला इन्कमच्या ऐवजी टाईम वाचवायचं ठरवलं म्हणून मी आलो रिकामं. तर काय प्रॉब्लेम नाही, भेटूया मग मित्रांनो उद्या. उद्याची बघूया आपली अर्निंगची. आज दिवसभर तर पुण्यात पाऊस चालू आहे, आता पण रात्रीचा पाऊस चालूच आहे. तर ठीक आहे, असे माझे डेलीचे अर्निंगचे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा.